खबर नासिक से है, जहां चांदवड में महाराष्ट्र के आराध्य देवता विठुरैया की आषाढ़ी एकादशी बड़े उत्साह के साथ मनाई जा रही है। आषाढ़ी एकादशी के अवसर पर प्रहार टोल कर्मचारी संघ की ओर से मंगरूल सोमा टोल प्लाजा पर प्रहार संघ के जिला अध्यक्ष गणेश भाऊ निम्बालकर ने विठ्ठल रुक्मणी की प्रतिमा की आरती की और वाहन चालकों व यात्रियों को साबूदाने की खिचड़ी व केले बांटे। इस अवसर पर टोल व्यवस्थापक मनोज पवार ने गणेश भाऊ निम्बालकर को विठ्ठल रुक्मणी की प्रतिमा व शॉल देकर सम्मानित किया। इस अवसर पर प्रहार संगठन के युवा अध्यक्ष चंद्रकांत यादव, समाधान भोईटे, प्रहार टोल कर्मचारी संघ के अध्यक्ष बंसीलाल कसार सहित अन्य कर्मचारी व अधिकारी उपस्थित रहे। महाराष्ट्राची विचारसरणी ज्या पायाभूत तत्वावरती अवलंबून आहे ते पायाभूत तत्व म्हणजे पंढरीधीश पांडुरंग आणि पंढरीधीश पांडुरंगाच्या पूजा अर्चनेचा आजचा हा आषाढी एकादशीचा पवित्र मुहूर्त। आजच्या या दिवशी युनियन काय असतं हे पाहायला भेटलं। तुमच्या सगळ्यांचा एकोपा तुम्हाला जिंकून गेला, मी निमित्त मात्र ठरलो। तुमच्या सगळ्यांच्या असलेल्या प्रामाणिक भावना तुम्हाला जिंकून गेला, तुम्ही हरला नाही, खचला नाही, ही त्यामागची भावना। सचोटीनं तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व दिलं। या युनियनच्या माध्यमातून एक गोष्ट मलाही शिकायला भेटली, ज्या दिवशी माझ्या कुटुंबाचं कष्ट करायचं असं युनियन उभं राहील ना, त्या दिवशी असाच आनंदाचा दिवस त्याच्या आयुष्यात येऊ हीच रोज कोणी यावं आणि त्याला फसवून जावं, ज्याच्या आधाराला जावं त्यानंही फसवावं, ज्याला त्याचा आधार आहे त्यानंही फसवावं। या फसवणुकीच्या या प्रवासामध्ये आषाढीच्या या पूज्य पवित्र दिवसाला मी परमेश्वर पांडुरंगाकडे एकच प्रार्थना करेन की जी कोण व्यवस्था चालते, ज्यांना चालवण्याची तू बुद्धी देतो, त्यांना तुझ्या खऱ्या भक्ताला न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या त्या असलेल्या व्यवहारामध्ये त्यांना बळ दे, बुद्धी दे आणि या कष्टकऱ्याचं कुटुंबाचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं जाऊ दे, यासाठी त्यांना ते बळ देऊन कुटुंबाचं आयुष्य सुख करे एवढंच प्रार्थना करतो। आणि राहिली गोष्ट तुमचा न्याय हा तुम्हाला न्याय परमेश्वराला द्यावाच लागला। तुमच्या कामामध्ये मी निमित्त ठरलो, पण मात्र या कामातून चालत असताना काम सचोटीनं केलं तर फळ मिळतं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं। त्या कामामध्ये कुणाचा द्वेष नसावा, कुणाचा मत्सर नसावा, कुणाप्रती ईर्ष्या नसावी। आपण कुणाला हरवायला नाही आलो तर आपण स्वतः जिंकायला आलो एवढी भावना असली पुरेशी आहे। कुणाला न हरवता आपण चालत राहिलो की निश्चितच आपल्याला जिंकण्याचा आनंद मिळत राहतो। हाच आनंद तुम्हाला सदैव मिळत राहो, तुमची ही युनियन अबाधित राहो। या युनियनच्यासाठी काम करणारी सगळीच मंडळी एकमेकाविषयी प्रामाणिक आहे, हा प्रामाणिक भाव असाच वाढत राहू देत। तुम्ही सर्वजण सुखानं राहावे या शुभेच्छा देतो। आणि माझ्या या प्रहारच्या परिवारातली ही जी मंडळी आहे, तुम्ही आता प्रहारचाच परिवार आहात आणि या प्रहार परिवारातली ही मंडळी आपल्या अपरोक्ष तुमच्या या कामासाठी झटणारे आमचे चंद्रकांत भाऊ असतील, तुमच्या प्रत्येक कामाची बारीक बारीक टिप्पणी घेऊन पत्रकारांना सांगणं, अधिकाऱ्यांना सांगणं, पोलिसावर प्रभाव टाकणं, या दिसायला अप्रत्यक्ष गोष्टी आहे पण या सूक्ष्म गोष्टी आपल्या या लढ्यामध्ये परिणाम करून जातात। हे परिणाम करणारी चंद्रकांत भाऊ असतील, या ठिकाणी CA भोईटे साहेब असतील, सगळीच मंडळी असतील माझ्या समवेत असलेली, त्या सर्वांचाही मनापासून आपण आभार व्यक्त करूया। सगळ्यांच्या आयुष्यात असेच सन्मानाचे दिवस येऊ दे यासाठी प्रार्थना करतो। पुनश्च एक बार पुंडलिक वरदा हरिविठ्ठल। नासिक से सी न्यूज़ संवाददाता संजय यादव की रिपोर्ट।